अनामिका एवढ्या रात्री? हा, काय म्हणताय? एवढ्या रात्री इतक्या स्पेशल दिवशी आमची कशी काय आठवण झाली? का चुकून लागलाय फोन? नाही नाही, चुकून कसा लागेल ग? करमत नव्हतं म्हणून केला फोन. करमत नाही? असं कसं होईल? मला तर वाटलं होतं तू पट्याबरोबर राहायला लागल्यावर आम्हाला विसरूनच जाणार बहुतेक. काहीही काय गाई. अनु अनु असा का आवाज येतोय तुझा? ठीक आहे ना सगळं? ठीक आहे. हे बघ, काहीतरी असल्याशिवाय तू फोन करणार नाहीस. काय झालंय? नाही काही नाही, राहू दे. अनु आई म्हणतेस ना मला, मग संकोच का करतेस? अगं सांगायला थोडं विचित्र वाटतंय, पण पट्या बाहेरच्या खोलीत गेला झोपायला. का ग, पहिल्याच रात्री भांडलात का काय? नाही नाही, असं काही नाही झालेलं. अगं मी रूम मध्ये तो रूम फ्रेशनर मारला होता. पट्याला त्याची अलर्जी आहे, मला माहितीच नव्हतं. ह्याच्या शिंकाच थांबेनात. मी पंखा ऑन केला, खिडकी उघडली, सगळं करून बघितलं, पण काही उपयोग नाही झाला. मग उगाच त्याच्या शिंकांमुळे माझी झोपमोड नको व्हायला म्हणून बाहेर जाऊन झोपलाय. अगं मग तू जा की बाहेर, बोल त्याच्याशी. नाही नाही, उगाच मी मागे मागे करते असं वाटायला नको ना. ए असं काही होत नाही, जा ना तू. नको गाई, उगाच डेस्परेट वाटेल ना मी. अगं काही असं वाटत नाही, तर कुणीतरी पुढाकार नको का घ्यायला? काही होत नाही, जा. पण त्यानं पुढाकार घ्यावा असं मला वाटत असेल तर एवढं कसं कळत नाही गळ्याला? सगळं शिकवावं लागतं. अनु नाती अशीच असतात. कधी कधी तू 2 पावलं पुढे जायचं, कधी वेळ आली तर तू 2 पावलं माघार घ्यायची. जिथे आपला माणूस कमी पडेल ना, तिथे ती उणीव आपण भरून काढायची. असं माझं तुझं असं सारखं करून कसं चालेल ग? बरं जाते पाहिजे. बाय. गुड गर्ल. असं माझं जरा ऐकत जा. हा, गुड नाईट. बाय. सौरभा, अरे कशाला एवढं तातडीनं निघून यायचं रे? रात्री कोणाला एकटीला भीती वाटते? हे सगळं होत रे, पण असं आता त्या नवीन जागेत तुम्ही राहायला गेलात, नवीन जागा, नवीन घर, त्या अनामिकाला असं एकटीला सोडून यायचं का? कसं वाटलं असेल तिला? त्या पोरीच्या मनाचा विचार नको का करायला? मावशी, इतकं समजून नाही का घेणार त्या? तू शांत हो. अरे पण तिला सांगून आलास ना? नाही म्हणजे कसं रे, दिवसभर तुमचं ऑफिसचं काम, त्याच्यात पुन्हा दिवसभर तू तिला भेटणार नाहीस. बाई, हा कुठे गेला? मला वाटलं मागे वरून ऐकत असेल. काय बाई वेंधळ पोर माझं रंगत जात. आता कालपर्यंत जसा वेळ मिळेल तेव्हा पट्याला भेटणार आहे तू. आज जरा तो भेटला नाही तर इतकी कासावीस होतेस. एका दिवसात केवढा बदल झाला ग? हो आई, पण असं न सांगता कुणी जातं का ग? हा, तो न सांगता गेलाय म्हणून तर तुला कळतंय ना की तुझं किती प्रेम आहे त्याच्यावर. हो, पण पट्याचं आहे का माझ्यावर? अगं आहे ग, त्याचं सुद्धा आहे. काय आहे ना, सगळेच पुरुष काही सगळ्या बाबतीत स्मार्ट नसतात ना. असं कसं म्हणतेस तू? पट्या स्मार्ट आहे अगं. अगो बाई, अगं तू चिडली असत त्याच्यावर. एकदा काय ते ठरव आणि मग सांग मला. नाही, मी खूप चिडले त्याच्यावर. पण तू काय बोलत होतीस ते सांग. हे बघ, मी काय सांगितलं तुला, प्रत्येक पुरुष प्रत्येक बाबतीत स्मार्ट नसतात. पुढाकार घेणं, रोमॅन्टिक वगैरे होणार नाही जमत बरेच जणांना. म्हणजे मी पुढाकार घ्यावा असं म्हणणं तुझं? अगं काय हरकत आहे? तो बिचारा जरा गप्पा वगैरे बसला तो तुला वाटतंय बघा हे काय याचा मूडच नाही, हा काहीच बोलत नाही, काहीच करत नाही. अगं अनु, मेळ साधावा लागतो. आणि तो मी साधावा असं म्हणणं तुझं? हो, मुख्य काय आहे हे बघ, एकमेकांशी तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे, मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे, नात्यात मोकळेपणा आला पाहिजे.
म्हणजे ते खुर्चीत बसलं ना की रुतायलाच होतं, एवढा मऊ मऊ. म्हणजे असं तासून तास बसलं तरी काय वाटतच नाही. आणि जेवण पण काय होतं माय मावशी. एवढं जेवण मी आयुष्यात जेवले नाही. एवढं सुंदर जेवण. म्हणजे तुम्ही बोलाल ते तुम्हाला समोर आणून देऊ. आणि ओटा ओटा असतो ना आपली शेगडी कशी त्याच्यावर असते ना, तसं नाही, त्या ओट्यामध्ये शेगडी होती. हा, वरती काय होतं ते मला अजून कळलं नाही, पण छान होतं, मस्त. आणि सगळी भांडी आपल्यासाठी नाही, बाहेर सगळी भांडी आतमध्ये. आणि बेडरूम मध्ये गेल्यावर एवढा मोठा मोठा बेड, त्याच्यावरची मऊ मऊ गादी, गादीवर नुसतं डोकं टाकलं ना तरी झोप लागली. आणि त्याच्या बाहेर मस्त झाडं, झाडच झाड, झाडच झाड. मग गच्चीवर पण झाडच झाड, झाडच झाड. रे एवढे मोठे पडदे, एवढे सुंदर पडदे. आणि फरशी तर म्हणजे चेहरा दिसेल, चेहरा. एवढी एवढी साफ फरशी. आणि आपल्याकडे बघा, ओबड धोबड फरशी, ओल आलेल्या भिंती, इकडून गळतायत तिकडून गळतायत. आणि आपलं स्वयंपाकघर सगळं बाहेर स्वयंपाकघरात. झाडांचा कुठेच पत्ता नाही. बाहेर आल्यावर सरळ रस्त्यावर जा. ए, तुला जर एवढंच कौतुक आहे ना त्या महालाचं, तर मग जा ना तिकडेच जाऊन राहा. इथे कशाला मला त्रास द्यायला राहतेस? असं कसं म्हणताय तुम्ही? नाही म्हणजे ठीक आहे, असा वाडा आहे आपला, पण तो त्या वाड्यावर माझा सुद्धा हक्क आहे. हा, हो ना. अगं पण या वाड्यात चांगलं काहीच नाही ना तुझ्या दृष्टीने. तसं नाही हो. जे खरं तर आपला वाडा किती मोक्याच्या ठिकाणी आहे. माई मावशी जरा पण वाडा विकला. आणि ए, वाडा विकायच्या गोष्टी करायच्या नाही का? मी वाडा कधी विकणार नाहीये बरं का. हे असलं माझ्या समोर बोलायचं नाही. नाही नाही नाही, मी काय वाडा विकायचं वगैरे नाहीये, असं फक्त विचार आला माझ्या मनात. खरं तर मी आता सूट करणार आहे रिया मॅडम साठी. त्यांना जरा बरं नाही आहे ना, म्हणजे तसा सचिन त्यांच्या मर्जीतला आहे, म्हणजे सूट घेऊन जाईल तेव्हा अजून मर्जीतला होईल. ए, बस कर वल्ली, किती पुढं पुढं करशील ग? या तुझ्या हावरटपणा पायीनं एक दिवस तू तुझ्या आयुष्याची वाट लावून घेणार आहेस. सच्चू, अरे गरम पराठा आणलाय, खाणार आहेस का? को अरे खाणार आहेस का असं विचारलं मी. उशीर होतोय मला मावशी. का आज काही वल्लीनी खायला केलं नाही वाटतं, नाश्त्याला दिलं नाही? ऑफिस मध्ये खाईन ना काहीतरी. म्हणजे आज सुद्धा वल्लीनी काही खायला दिलेलं नाहीये, हो ना? जाऊ दे ना. काय जाऊ दे? सौरभ वाड्यावर नाहीये म्हणून काही वाड्याची लगेच घडी विस्कळली पाहिजे का? आणि त्याला कळलं की तू उपाशी पोटी बाहेर जातोस तर काय वाटेल त्याला? उपाशी नाहीये मी, मला भूकच नाहीये सांगतोय ना मी. बरोबर, बायकोचं पितळ उघडं पडू नये म्हणून म्हणते मला भूकच नाहीये ना. मी खातो बाहेर काहीतरी. का बरं? मावशीच्या हातचे 2 घास खाल्लेस तर काय बिघडणार आहे का? आता सौरभ पण इथे नाही ना, मायेनं प्रेमानं खाऊ घालायला आहेच कोण. निदान तो आनंद तरी हिरावून घेऊ नकोस. हे असं काय बोलतेस ग मावशी? आणि मला जरा घाई असली तरी मायेनं प्रेमानं कपाळाला भरवलंयस का तू ऑलरेडी? चुप रे. अरे मगाशी ना कणिक मळताना हात गेला असावर. हा डोळा माझा सारखा लवतोय रे. आणि ना असा डोळा फडफडणं चांगलं नाही. म्हणजे काहीतरी अशुभ घडणार असं वाटत राहतं ना. असं काही नसतं मावशी. आणि तू उगाच काळजी का बरं करतेस? आम्ही आहोत ना दोघं. अरे तुम्ही आहात म्हणून तर सगळं बरं चाललंय ना माझं इथे. बरं ऐक, आता बोलत बसू नकोस, पटकन 2 घास खाऊन जा. तुम्हाला खरंच उशीर. एक काम कर, तुम्हाला डब्यात दे, मी ऑफिस मध्ये खातो. बरं देते, जा तू बूट घालतो पर्यंत आणतील डबा. मिस्टर पटवर्धन, डन. बायोमेट्रिकचं काम आता पूर्ण झालेलं आहे. सर एकदा चेक करा. हो, अरे फर्स्ट क्लास.
ही एकबोटे सरांची केबिन असल्यामुळे आपण त्यांचे फिंगरप्रिंट इथे फीड केलेले आहेत. त्यामुळे ते हा दरवाजा उघडू शकतात आणि ती तिजोरी याच केबिन मध्ये असल्यामुळे आपण तुमचे देखील फिंगरप्रिंट इथे फीड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हा दरवाजा उघडू शकता. पण त्या तिजोरीचा पासवर्ड हा फक्त तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ऑफिस स्टाफ काय, मी, एकबोटे सर, कोणीही तो क्रॅक करू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या व्यतिरिक्त ती तिजोरी कोणीही उघडू शकत नाही. मस्त. ऐका ना सर, मी काय म्हणतो, मला एक अर्जंट काम आलंय, मी पटकन जाऊन येऊ का एके ठिकाणी? आत्ता? अहो, एकबोटे सर सुद्धा नाहीये तिथे. माझ्या एकट्यावरती ही जबाबदारी टाकून नाही नाही, या तिजोरीची मी एकटा राखण करू शकत नाही. सिगरेट देऊ? तू तोंड उघडू नको. बाकी काही दिलं नाही दिलं तरी चालेल. पप्पू, गेम झाल्यावर पप्पू, सलीम, दिनेश, सगळा प्लॅन लक्षात आहे ना? यस बॉस. हा, आपण सर्जिकल स्ट्राईक करत 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 आत घुसायचं. पासवर्ड साठी टॉर्चर करायचं आणि पासवर्ड मिळालं की पम 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 पम. तू बोलला नाहीस तरी चालेल, पण तिकडे काम करताना अडकू नको. पम. फोकस रॉबरी. येस बॉस. मास्क. बस बस. हत्यार. मिस अनामिका, तू इकडे काय करतोय? अहो तुम्ही इथे काय करताय? ए ए हे माझं घर आहे, मला काय जाब विचारतोस? बरं नाही सांगत. हे बघ फाजीलपणा करू नको. मला सांग, मिस अनामिका कुठे आहेत? अहो त्या मगाशीच बाहेर गेल्या. कुठे? खरं तर त्यांनी माहेरी जायला पाहिजे होतं, पण मी हे कर ना, मी खूप हे करतो. मग काय सर, मी सुद्धा करणार नाही असं चुका तुम्ही करताय. ते एक बरं आहे की त्या तुमच्या लाईफ पार्टनर आहे म्हणून सगळं निभावलंय. माहेरी नाही, ऑफिसला गेल्यात त्या. ऑफिसला? अहो ऑफिसला तुम्हाला शोधायला तुमच्या ऑफिसला गेल्यात. आत्ता? हो. अरे बापरे. अहो तुम्ही कुठे निघालात? ऑफिसला जातो, त्यांना ऑफिसला गाठतो ना. अहो सर, अहो असं काय करताय तुम्ही? इकडनं निघाल ऑफिसला जाल तोपर्यंत त्या इथे येतील. तुम्ही शाळेत खो खो खेळतात का? लई मार ना मी. तू हे बघ, मी फालतू जोक करू नकोस. मी काय, अरे मी फक्त मिस अनामिकांना गाठायला ऑफिसला जात नाहीये. ऑफिसमधनं मी अर्ध्या तासात जाऊन येतो असं सांगून मी इकडनं असं ऑफिसमधनं पळ करून इकडे आलोय. मला परत याच्याची करू नको. मी काय सांगतोय ते ऐक. मिस अनामिका जर परत इकडे आल्या तर सांग इकडेच थांबा, मी इकडे येतोय. कशाला नको, मी ऐक आता सांगितलं ते विसरून जा. बोल, कोण आहे मी? बबन केळकर. तोंडावरनं खेळकर दिसत असलो ना तरी डेंजर आहे आपण. कोण? बबन केळकर. हात वर करा. ए चाले चाल इकडे, चाल. एकूण या कोपऱ्यातून उभे राहा. ए
गेल्या यांच्या मोबाईल काढून ए मोबाईल काढ ए सर्वांच्या घे ए फोन दे रे ओ बाई मोबाईल द्या फोन नाहीये. हा गरमा गरम आणि खमंग कांदा भजी आहा मिस अनामिका एकत्र लंच करू ऑफिसमध्ये. याची चव चाखल्यावर ना तुमचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. बॉस कोण आहे तुमचा? सर ऑफिसमध्ये नाही आहेत आणि इथे तुम्हाला काहीच मिळणार नाही. बॉस हा मॅन लय पटर पटर करतो. बरोबर बोलतोय तू. मग काय करायचं? उडवायचं का याला? उडवायचा? हे बघा, तुम्ही दिवसा डवळ्या अशी मानहानी नाही करू शकत. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. बॉस चला निघूया, रात्री येऊ परत मानहानी करायला. वास तिजोरी कुठे? ए पप्पू, तुला समजतंय ना हा काय बोलतोय ते? मग भाई फुल लाईन तूच बोल ना. हे तर पप्पा कशाला करतोय? बस इकडं तिजोरी दिसत नाहीये. विनया, माहिती बरोबर काढली ना? यस बॉस 2%. बस बस हा दरवाजा बंद आहे. तिजोरी ह्याच्यातच असू शकते. बोल बोल, कोणाची आहे? केबिन कोणाची आहे? प्लीज नको येऊ तिकडे. ओ बाई कोणाशी फोनवर बोलताय? हात सोड. विचारतो तेवढं सांग, कोणाशी बोलतेस? मिस अनामिका प्लीज त्यांना सगळं सांगून टाका. फार डेंजर माणसं आहेत ती. कुणाला फोन लावलास? कुणाला फोन लावला सांग. बोल. त्यांना प्लीज मारू नका. त्यांना ज्याच्याकडे पासवर्ड आहे त्याला फोन करतायत ते. बोलावून घे त्याला. येईल तू 100% येईल. कशावरून? गॅरंटी काय? ए बोल ना. मिस अनामिका अडचणीत आहेत कळल्यावर तो येईल लगेच. विनया चल, पासवर्ड येण्याआधी आपल्याला काहीतरी खायला मागव. चल. नाव काय रे तुझा? एक बोटे. एक गोटे. चल लवकर खायला मागव काहीतरी. हॅलो ए, लवकर बोल. काय ऑर्डर करायची? लवकर बोला. हॅलो. हॅलो. एक मिनिट हा मॅडम, आम्ही जरा डिस्कस करतोय. पिझ्झा सांग मस्त, मोठा साईज. अरे तू बोलेपर्यंत आता आला सुद्धा असता. तिचा माग असतो ना, लगेच कशाला? हो हो, आणि जड सुद्धा असतो पचायला पिझ्झा. बरोबर आहे तुमचं. बोट कोंडले. एक बोटे नाव आहे माझं. तेच ते बोट आहेत ना. मग झालं. चला पोळी भाजी मागवा.
बॉस वा वा वांग्याची भाजी कोबीची भाजी वांग्याची भाजी. अरे गप्प बसा. काय झालंय? वहिनी ठीक आहेत ना आता डॉक्टर? त्या बऱ्या आहेत, परंतु त्यांना गोळी लागल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पुढील काही दिवस त्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल इतकंच. बापरे, धक्का धक्का म्हणजे डोक्याला नाही ना धक्का लागला? मी वल्ली, तुम्हाला आठवतंय का? तुम्हाला सगळं आठवतंय ना? हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही. असं काय करताय? त्यांनी आता समजा विचारलं मी खाऊ तर काय करायचं आपण? वेडबीड लागले का तुला वल्ली? तोंडाला येईल ते बोल नको सुखाच. तेच ना. आणि वल्ले, सुनबाईंची स्मरणशक्ती अशी कशी जाईल? सुनबाई, तब्येत बरी आहे ना आता? हो आप्पा. अहो सगळं इतकं अचानक झालं की खर तर खूप घाबरलो आम्ही, पण आता बरी आहे. हा मी. विठ्ठला, असं कसं म्हणताय होणार जाऊबाई? गोळी लागली आहे, साधा प्रकरण नाहीये. समजा होणार जाऊबाईचा जीव गेला असता तर काय गेला असता? आहे तो अगं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, आजूबाजूला पेशंट आहे. जिला गोळी लागली ती शांत आहे. तुला काय झालं गळा काढायला? चुप. सगळं म्हणताय माई मावशी. आता मला येतंय रडायला, तर मी काय करू? आता जर का होणार जाऊ पण काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? तुला एकटीलाच वाईट वाटतंय, तुलाच काय ती काळजी आहे. इथे बाकीच्या कोणाला काही वाटतच नाही ना. मलाच काळजी आहे, समजलं ना? माई मावशींना खरंच काळजी असती तर त्यांनी भाऊजींना आणि होणार जाऊ पण घराबाहेर काढलं असतं का? अगं जरा काळ वेळेचं भान ठेव ना. नको तिथे भांडणं काय उकरून काढतेस ग? नाही पण सुनबाई, हे सगळं प्रकरण घडलं कसं काय? हो ना, मलाही तेच कळे ना. रोजच्या सारखे दोघं जण ऑफिसला काय गेलात, सगळी कामं काय केली, घरी यायचं सोडून हे असे चोर लफंगे ऑफिसमध्ये शिरलेच कसे? त्याचं काय झालं? पण जागेवरून हलायचं नाही. कुणाला फोन लावलास? कुणाला फोन लावला सांग.
बोल. त्यांना प्लीज मारू नका त्यांना. ज्याच्याकडे पासवर्ड आहे त्यालाच फोन करतायत त्या. राहू दे. सावकाशी बघ. कुठे चाललात? कुठे चाललात? कुठे चाललात म्हणजे काय? अगं तिला आता आराम करायला नको का? किती वेळ उभी राहणार ती? नाही त्यांना आराम करू दे, पण माझ्या खोलीत कशाला आराम करायचंय? मग तुझ्या खोलीत नाही तर काय तिला काय आता वरती घेऊन जाऊ का या जिन्याने? नाही तसं नाही माई मावशी, पण माझ्या खोलीत. चोप. मगाशी तिच्या नावाने आधी गळा काढत होती करून. दाराची कडी काढा दी. चल मावशी आपण थांब ग जरा. अहो पण तिला जरा आराम करू दे. चल ये ग बाळा. या मावशीबाई या. सुनबाई या. चल ये. या काय बोलले काय? एक काम कर, सुनबाईसाठी जरा गरम गरम अशी लापशी किंवा खीर कर. काय आहे, त्यांच्या घशाला जरा गरम गरम बरं वाटेल. आणि थोडासा नमुना मी पण घेईन. वाट बघा. अगं द्या तुमच्या सुनबाईंना. बघा ना, म्हणजे आज तुम्हाला लागलं असतं आणि तुम्ही ऑफिसमधनं तुमच्या घरी गेला असतात. मी फक्त फोनवरनं तुमची चौकशी केली असते तर तुम्हाला बरं वाटलं असतं. पण आत्ता जसं निवांत वाटतंय तसं वाटलं नसतं ना. एक दीर्घ श्वास घेतल्यानंतर, एक मोठा उसासा सोडल्यानंतर जसं निवांत वाटतं ना, तसंच आपल्या माणसाचा सहवास मिळाला की मनाला जो जाणवतो तो निवांतपणाच तर असतो. पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते वहिनी ठीक आहेत ना आता डॉक्टर? त्या बऱ्या आहेत, परंतु त्यांना गोळी लागल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पुढील काही दिवस त्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल इतकंच. बापरे, धक्का धक्का म्हणजे डोक्याला नाही ना धक्का लागला? मी वल्ली, तुम्हाला आठवतंय का? तुम्हाला सगळं आठवतंय ना? हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही. असं काय करताय? त्यांनी आता समजा विचारलं मी खाऊ तर काय करायचं आपण? वेडबीड लागले का तुला वल्ली? तोंडाला येईल ते बोल नको सुखाच. तेच ना. आणि वल्ले, सुनबाईंची स्मरणशक्ती अशी कशी जाईल? सुनबाई तब्येत बरी आहे ना आता? हो आप्पा. अहो सगळं इतकं अचानक झालं की खर तर खूप घाबरलो आम्ही, पण आता बरी आहे. हा मी विठ्ठला. असं कसं म्हणताय हो होणार जाऊबाई? गोळी लागली आहे, साधा प्रकरण नाहीये. समजा होणार जाऊबाईचा जीव गेला असता तर काय गेला असता?
आहे तू नाही. अगं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, आजूबाजूला पेशंट आहे, जिला गोळी लागली ती शांत आहे. तुला काय झालं गळा काढायला? चुप. सगळं म्हणताय माई मावशी, आता मला येतंय रडायला, तर मी काय करू? आता जर का होणार जाऊ महिना काही झालं असतं तर आपण काय केलं असतं? काय तुला एकटीलाच वाईट वाटतंय, तुलाच काय ती काळजी आहे. इथे बाकीच्या कोणाला काय वाटतच नाही ना. मलाच काळजी आहे, समजलं ना? माई मावशींना खरंच काळजी असती तर त्यांनी भाऊजींना आणि होणार जाऊ महिना घराबाहेर काढलं असतं का? ली अगं जरा काळ वेळेचं भान ठेव ना. नको तिथे भांडणं काय उकरून काढतेस ग? नाही पण सुनबाई, हे सगळं प्रकरण घडलं कसं काय? हो ना, मलाही तेच कळेल ना. रोजच्या सारखे दोघं जण ऑफिसला काय गेलात, सगळी कामं काय केली, घरी यायचं सोडून हे असे चोर लफंगे ऑफिसमध्ये शिरलेच कसे? त्याचं काय झालं? तुम्हाला पण जागेवरून हलायचं नाही. कुणाला फोन लावलास? कुणाला फोन लावला सांग. बोल. त्यांना प्लीज मारू नका त्यांना. ज्याच्याकडे पासवर्ड आहे त्यालाच फोन करतायत त्या. राहू दे. सावकाशी बघ. कुठे चाललात? कुठे चाललात? कुठे चाललात म्हणजे काय? अगं तिला आता आराम करायला नको का? किती वेळ उभी राहणार ती? एक नाही त्यांना आराम करू दे, पण माझ्या खोलीत कशाला आराम करायचंय? मग तुझ्या खोलीत नाही तर काय? तिला काय आता वरती घेऊन जाऊ का या जिन्याने? नाही तसं नाही माई मावशी, पण माझ्या खोलीत. चोप. मगाशी तिच्या नावाने आधी गळा काढत होती करून. दाराची कडी काढा दी. चल मावशी आपण थांब ग जरा. अहो पण तिला जरा आराम करू दे. चल ये ग बाळा. या मावशीबाई या. सुनबाई या. ये. या काय बोलले? काय एक काम कर, सुनबाईसाठी जरा गरम गरम अशी लापशी किंवा खीर कर. काय आहे, त्यांच्या घशाला जरा गरम गरम बरं वाटेल. आणि थोडासा नमुना मी पण घेईन. वाट बघा. अगं द्या तुमच्या सुनबाईंना. बघा ना, म्हणजे आज तुम्हाला लागलं असतं आणि तुम्ही ऑफिसमधनं तुमच्या घरी गेला असतात. मी फक्त फोनवरनं तुमची चौकशी केली असते तर तुम्हाला बरं वाटलं असतं. पण आत्ता जसं निवांत वाटतंय तसं वाटलं नसतं ना. एक दीर्घ श्वास घेतल्यानंतर, एक मोठा उसासा सोडल्यानंतर जसं निवांत वाटतं ना, तसंच आपल्या माणसाचा सहवास मिळाला की मनाला जो जाणवतो तो निवांतपणाच तर असतो. पाहता दाटले उन्हातही चांदणे राहिले कातरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा